नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर. एशा पृथ्वीमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या एका एपिसोड मध्ये मी उल्लेख केला होता की इथून पुढे जगाचे व्यवहार जे आहेत ते पेट्रो डॉलर्सच्या ऐवजी पेट्रो युआनकडे झुकतील का, असा एक विषयाला मी सुरुवात केली होती. आणि आज त्याची थोडीशी पार्श्वभूमी जी आहे ती आपण बघणार आहोत. मुळात पेट्रो डॉलर म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे ती थोडीशी मी आज विशद करायचा प्रयत्न करते. जगामध्ये आजच्या घडीला सुद्धा डॉलर हेच एक सर्वात महत्वाचं चलन आहे असं समजलं जातं. आणि अनेक देश आपलं चलन त्याचा विनिमय करायचा झाला तर डॉलरमध्ये त्याची किंमत किती आहे हे जाहीर करत असतात. आता ही परिस्थिती कशी आली, आपल्याला माहिती आहे की तुम्ही कोणतीही आपल्याही देशामधली जर का चलनाची नोट घेतली तर त्याच्यावर एक छापलेलं असतं की अमुक इतक्या किमतीचं सोनं देण्यासाठी मी बाध्य आहे, असं ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे असतात ते त्याच्यावरती आपल्याला एक वचन देतात की समजा तुम्ही 100 रुपयाची नोट घेऊन जर का बँकेत गेलात तर तुम्हाला 100 रुपयाचं सोनं देण्यासाठी आम्ही बाध्य आहोत. ह्याचा अर्थ असा की तुमचं जे चलन आहे ते सोन्याशी जोडलेलं आहे, सोन्याच्या किमती असतील किंवा अन्य गोष्टी. त्यामुळे पूर्वीच्या काळचा प्रघात असा होता की प्रत्येक देश हा आपल्याकडे सोन्याचा साठा किती आहे आणि त्याच्या किती प्रमाणामध्ये बाजारामध्ये चलनी नोटा आणाव्यात त्याचं एक गुणोत्तर ठरवलेलं होतं, ज्याच्यातून अर्थव्यवस्था ही बिघडणार नाही, तिचं आरोग्य सुदृढ राहील अशा पद्धतीने हे गुणोत्तर राखून ठेवण्याचं काम जे आहे ते प्रत्येक देश करत होता. अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा हे खरं होतं. अमेरिकेकडे सुद्धा सोन्याचे भरपूर साठे होते. पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये, या दोन महायुद्धांमध्ये अमेरिका स्वतःकडची शस्त्रास्त्र आणि अन्य सामग्री ही युद्धामध्ये गुंतलेल्या अनेक देशांना निर्यात करत होती. पण त्या निर्यातीच्या रूपामध्ये त्याची जी परतफेड होती, त्याचे पैसे वसुली जी आहे ती वसुली त्यांनी कधी चलनी नोटांमध्ये न घेता ते सोन्याच्या रूपाने घेत होते. आता सर्व देश जे होते त्यांना अमेरिकेचं तंत्रज्ञान असेल किंवा त्यांची जी चांगली उत्पादनं होती त्यांच्यावरती त्यांचं युद्ध आणि त्यांचं भवितव्य अवलंबून असल्याने त्यांनी हा व्यवहार स्वीकारला होता. परंतु हळूहळू करता करता या स्वरूपाच्या व्यवहारांमुळे जगामधला सोन्याचा साठा जो आहे त्याचा ओघ सगळा अमेरिकेकडे वळला. परिस्थिती अशी आली की साधारण 1931च्या दरम्यान ब्रिटननी जाहीर केलं की आमचं जे चलन आहे ते आम्ही आता सोन्याशी बांधून ठेवणार नाही. यानंतर सुद्धा हा जो ओघ चालू राहिला तेव्हा एक परिस्थिती अशी आली की त्या देशांमध्ये सोन्याचा साठा जो आहे तो उचित प्रमाणामध्ये ठेवणं हे त्यांना मुश्किल व्हायला लागलं. कारण तोही सोन्याचा जो राखीव साठा होता तोही अमेरिकेकडे त्यांना पाठवावा लागत होता. आणि मग जसं आपल्याकडे लिहिलेलं आहे की बाबा 100 रुपयाची नोट तुम्ही घेऊन आलात तर त्या किमतीचं सोनं तुम्हाला दिलं जाईल, अशा पद्धतीचं जे वचन होतं ते वचन त्याही देशांमध्ये त्या सरकारांना पाळणं कठीण होणार होतं. म्हणून मग त्यांनी त्यातून मार्ग असा काढला की आपलं जे चलन आहे ते सोन्याशी निगडीत न ठेवता ते डॉलरशी निगडीत ठेवावं. म्हणजे इथून पुढे अनेक देशांनी ज्याला आपण राखीव साठा म्हणतो, रिझर्व्ड करन्सी म्हणतो, किंवा जो संपत्ती आहे ती संपत्ती डॉलरच्या रूपाने ठेवावी असा विचार केला. कारण शेवटी डॉलर हा सोन्याशी निगडीत होताच, त्यामुळे काही प्रश्न नव्हता. तुम्ही तुमच्या देशात सोनं ठेवा किंवा तिथे आहे, सोन्याशी निगडीत असलेलं जे चलन आहे त्या चलनाचाच साठा आम्ही करू असा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे डॉलरसाठी मागणी वाढत गेली आणि त्याच्यामुळे परत डॉलरची किंमत वाढत गेली. असं ते एक चक्र होतं. आणि एक अत्यंत स्थिर आणि तुमच्या पैशाची घसरण होणार नाही ह्याची हमी देणारं जर का कुठचं चलन असेल तर ते डॉलर आहे, असे एक मान्यता त्याला मिळून गेली. या सगळ्या व्यवहारांच्या काळामध्ये व्हिएटनाम युद्धानंतर खास करून अमेरिकेला प्रचंड पैशाची जी चणचण भासायला लागली, त्यातून
त्यांनी चलनी नोटा छापायचा प्रयत्न केला आणि त्या नोटा ज्या आहेत त्या त्यांच्या सोन्याच्या प्रमाणामध्ये राहिल्या असं नाही. तिथून पुढे मग ज्याला आपण म्हणतो पेपर करन्सी, जी सोन्याकडून डिलिंग झाली थोडीफार, तिथे काही त्यांना सुद्धा सामाजिक प्रकल्प घ्यावे लागले, त्यांचा खर्च होता तो भरमसाठ खर्च, चलन फुगवटा इत्यादी ज्या समस्या खुद्द अमेरिकेला सुद्धा सामोरे जाण्याची पाळी आलेली होती. तर या परिस्थितीमध्ये मग जगामध्ये 1971च्या दरम्यान पेट्रोल ही जी ज्याला आपण ही वस्तू जी आहे तिची अचानक महत्व वाढलं. आपल्याला आठवत असेल की 71 साली ओपेक कंट्रीज म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज यांची एक बैठक झाली आणि त्यांनी पेट्रोलचे दर आपण ठरवू आणि असं जाहीर केलं. सर्वांनी एकत्र येऊन हे दर ठरवावेत असं जाहीर केलं आणि त्याच्यामधून तेलाचे भाव वाढले. मग आता हे तेलाचे भाव जेव्हा वाढले त्यावेळेला अमेरिकेने असं सूचना दिली होती की तुम्ही हाही दर जो आहे तो डॉलरशी निगडीत ठेवा, म्हणजे मग सगळं सुरळीत होईल. त्यामुळे पेट्रो डॉलर ही जी एक संकल्पना आली ती पुढे आली. तर जे मध्य पूर्वेमधले जे अनेक देश होते त्यांनी पेट्रोल विकावं, त्याच्या बदल्यात त्यांना डॉलर मिळत होते आणि मग ते डॉलर जे आहेत ते पुन्हा एकदा अमेरिकेचे जे काय कर्जरोखे असतील किंवा अन्य स्वरूपाच्या गुंतवणुकी असतील तिथे ते पुन्हा एकदा ठेवत होते आणि असं एक चक्र सुरू राहिलं. आणि हे पेट्रो डॉलरचा हा जो जमाना आहे, या पेट्रो डॉलरमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक स्थिरता आलेली होती आणि जगामध्ये पेट्रोलचे दर जे आहेत ते शेवटी डॉलर ठरवेल अशी परिस्थिती गेली काही दशक होती असं आपल्याला दिसेल. आता आपण असा विचार करू की हे पेट्रो डॉलर ही जी संकल्पना आहे ही जर का अशी स्थिरावलेली आहे तर मग तिच्यामध्ये बदल करण्यासारखं काय घडलेलं आहे. तर गेल्या काही दशकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेमध्ये एक वेगळा हा दौर सुरू झाला. त्याच्यावरती मी इतर ठिकाणी भाष्य केलेलं होतं. आर्थिक निर्बंधांचं त्या अमेरिकन राज्यकर्त्याशी ज्या देशाच्या राज्यकर्त्याशी पटत नाही त्यांच्यावरती यायनं केनं मार्गाने आर्थिक निर्बंध घालण्याचा जो सिलसिला आहे तो बऱ्याच अंशाने सुरू होता. मी भारताचाही उल्लेख केला होता. अणुस्फोटानंतर भारतावरती सुद्धा असे निर्बंध आलेले होते आणि त्यावेळेला परदेशी स्थित जे भारतीय होते त्यांनी आपल्या अमेरिकन बँकांमधल्या खात्यातले जे डॉलर होते ते डॉलर आपल्या मायदेशी पाठवले, जेणेकरून भारताची परकीय गंगाजळी जी आहे ती एका विशिष्ट पातळीवरती सरकारला राखून ठेवायला मदत होईल. अशा तऱ्हेने हा जो डॉलर आहे तो महत्वाचा होता. तेव्हा भारतीयांनी मदत केली. अन्य देशातही थोड्याफार प्रमाणात अशी मदत होत असेल, परंतु जितका चटका चिमटा भारताला बसला नाही तेव्हा तेवढं प्रत्येक देशाचं तसंच होतं असं नाहीये. तर हा जो पेट्रोलचा दर आहे तो दर डॉलरशी निगडीत राहिल्यामुळे अमेरिकन सरकारला जे एक वरचढ हात जो मिळालेला आहे त्याला आव्हान देण्याचे प्रयत्न आजपर्यंत कोणी केले नाहीत का असा तुमच्या मनामध्ये शंका येईल. आणि अशा पद्धतीचे प्रयत्न करणारे दोन राज्यकर्ते होते. त्यांचं नाव मी सांगेन. एक होता सद्दाम हुसेन आणि दुसरा होता लिबियाचा गद्दाफी. ही दोन्ही जर का राज्यकर्त्यांकडे आपण बघितलं तर त्यांची जी राज्य करण्याची जी शैली होती किंवा त्यांचे अन्य इतर विचार असतील काही असेल त्याच्याकडे बघता त्यांना ही जी मोठी त्यांनी अरे तू अशी हिम्मत केलीच कशी, म्हणजे म्हणतात ना की मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. तर ह्या दोघांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यांची ताकद तेवढी मोठी नव्हती आणि त्यामुळे त्यांना कशा पद्धतीने सत्तेतून खाली खेचण्यात आलं हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आज परत एकदा युक्रेनच्या निमित्ताने जितके कडक आर्थिक निर्बंध अमेरिका रशियावर घालू बघत आहे त्यातून एक विशिष्ट परिस्थिती परत निर्माण झाली आहे. आणि रशिया हा काही छोटा देश नाही. त्यांचे सुद्धा
पेट्रोल निर्यातीचे त्यांचं जवळजवळ 50% जास्त राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते त्या पेट्रोलच्या निर्यातीशी निगडित आहे. साहजिकच आपली अर्थव्यवस्था डळमळीत होऊ नये म्हणून पेट्रोल निर्यातीचा आपला जो रेट आहे तो कायम राहावा यासाठी रशिया प्रयत्नशील आहे. आणि मग कदाचित सद्दाम हुसेन आणि गदाफीच्या वेळेला शक्य झालं नसेल, पण आजच्या घडीला जगामध्ये एक दुसरं शक्तिशाली केंद्र बनलेलं आहे आणि ते अर्थातच आहे हे चीनचं. चीनकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे चलन आहे युआन, हे चलन एक स्थिर चलन आज मानलं जातं आणि ते एक शक्तिशाली चलन मानलं जातं. त्यामुळे रशियानी असं चीनला कळवलेलं आहे की तुम्ही आमचं जर का तेल घेणार असाल तर आम्ही तुमच्याकडून युआन हे स्वीकारू, आम्हाला डॉलरची गरज नाही. तर हा जो मोठा व्यवहार आहे, हाच व्यवहार जर का अन्य देशांनी सुद्धा हा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? हा जो मार्ग आहे तोही सुद्धा काही फार मोठा नवा आहे असं नाही, नवखा नाही. भारताने यापूर्वी अशा पद्धतीचे व्यवहार केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की इराण ह्या देशाकडून भारत कायम पेट्रोलची आयात जवळजवळ आपलं 60-70% जे गरज होती, आवश्यकता होती ती आपण इराणकडून घेत होतो, कारण इराण आपल्याकडून रुपयांच्या रूपामध्ये त्याचं जे आपण त्यांना पैसे देऊ शकत होतो. असे व्यवहार खूप तुरळक होत आहेत. अर्थात भारताची जी गरज आहे ती खूप छोटी आहे असं म्हणाल तुम्ही, पण ज्या वेळेला जर का रशिया आणि चीन यांच्यामधले हे व्यवहार जे आहेत ह्यांचा जर का प्रसार झाला आणि जर का पेट्रो डॉलर या कल्पनेला छेद जाऊ शकला तर मग अमेरिकन अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं संकट उभं राहू शकेल. आणि त्याचं स्वरूप किती गंभीर असेल याची आपण आज कल्पना करू शकतो. म्हणून चीनने असं करावं का, रशियाने त्यांना त्या पद्धतीने तो व्यवहार करावा का? रशियाच्या बाबतीत मी म्हणेन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ते तसा प्रयत्न करणार. चीन देखील म्हणू शकतो की त्यांच्याही दृष्टीने अमेरिकेचा रोष जो आहे तो वळलेला आहे, त्यामुळे तेही कदाचित उत्सुक असतील. रशिया स्वस्त तेल द्यायला तयार आहे आज, त्यामुळे भारत सुद्धा त्यांचं तेल घेण्यासाठी आज तयार झालेला आहे. म्हणून एक परिस्थिती युक्रेनच्या युद्धामुळे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे की पेट्रो डॉलर हे सामर्थ्यशाली जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला आव्हान मिळेल का? आणि हे आव्हान या वेळेला एकट्या सद्दाम हुसेन किंवा एकट्या गडाफी सारख्या छोट्या राज्यकर्त्याकडून नसेल तर एका देशाच्या समूहाकडून जर का असं आव्हान आलं तर मग त्याचा सामना अमेरिकन सरकार कसं करेल हे बघण्यामध्ये खूप रस असेल. भारताला या सर्व ह्याच्यामध्ये अर्थातच रस असणार आहे आणि किंबहुना जगामधल्या प्रत्येक देशाला स्वारस्य असेल. त्यांचा जर का त्यामध्ये देशहित पाळलं जाणार असेल तर सगळेजण उत्सुकता दाखवतील. तुमच्या आमच्यासाठी जर का पेट्रोल स्वस्त होणार नसेल तर आपण का त्याचा स्वीकार करणार नाही असाही विचार करा. बघूया या सर्व संकल्पनेचं काय होतं आणि दोन्हीकडचे लोक कुठली बाजू आपलं म्हणणं पुढे रेटण्यामध्ये यशस्वी होते याच्यावरती हे सर्व अवलंबून आहे. ह्याच्याशीच निगडित असलेला एक जो प्रश्न आहे तो आहे इराणच्या अण्वस्त्रांचा आणि त्यांचा काय घनिष्ठ संबंध आहे ते मी दुसऱ्या एका एपिसोडमध्ये तुमच्याकडे विशद करीन. धन्यवाद.